नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मित्ररंग कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. जादू या शब्दाची जादूच काही और आहे आणि त्याला एक शास्त्रीय आधार सुद्धा आहे. आबालवृद्धांच्या पर्यंत सर्वांना मोहित करून टाकणारी अशी ही कला आहे आणि या कलेमध्ये पारंगत असलेला गेले 81 वर्षे ज्या कुटुंबांनी हा वारसा सांभाळलेला आहे, अशा कुटुंबातील एक नुमवीय मित्र जितेंद्र आज आपल्या भेटीस येत आहेत. तर मी अतुल आणि आपल्या सर्व नुमवीय मित्रांच्या तर्फे आणि रसिक प्रेक्षकांच्या तर्फे जितेंद्रचे हार्दिक स्वागत करतो. जितेंद्र, तुझे स्वागत आहे आपल्या मित्ररंग कार्यक्रमामध्ये. नमस्कार. अरे थँक्यू, धन्यवाद. राजा, तुम्ही आता सुरुवात मी ऐकत होतो तुमची, तुम्ही इतकी इंटरेस्टिंग सुरुवात केली आणि मलाच तुमचं जादुई पद्धतीने स्वागत करा असं वाटतं इथं या ठिकाणी. पण आता काय झालं माहितीये का, मी जादूगार म्हटल्यावर माझ्याकडे ते नेहमीप्रमाणे मॅजिक स्टिक आणि मी फुलं आणायला सांगितली, ती एकच फुलं आणली. आता एका फुलाने तुमच्या आपल्या सगळ्या मुंबईचं कसं बात करायचं, म्हणून बघूया जादूनी काय होतंय का, म्हणून या ज्या मॅजिक वॉन्ड आहे आमची किंवा मॅजिक स्टिक आम्ही ज्याला म्हणतो, त्याच्यात आपण एक फुल इथे टाकूया आणि फुल टाकल्यानंतर 1, 2, 3 म्हणून जर पाहिलं तर छानपैकी इथे फुलांचा बुके आलेला दिसतोय आणि जादू आपल्या या गप्पांमध्ये तुमचं पण आमच्या वतीने स्वागत. असं फार कमी वेळा होत असेल, तुम्ही मुलाखती घेता नेहमी वेगळ्या लोकांच्या, तुमचं उलट स्वागत करत नसतील, पण मी जादूगार असल्यामुळे तेही करू लागले. असं हे पहिल्यांदाच घडले जितेंद्र. एवढा छान बुके आम्हाला एकदम दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जितेंद्र, आता आपण गप्पांना सुरुवात करूया. या शुअर. आता एक सांग की तू जादू करायला सुरुवात केव्हापासून केलीस आणि हा प्रवास तुझा कसा सुरू झाला? ऍक्च्युली खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे हा. आपण सगळे नुमोई आहोत, त्यामुळे माहितीये की जेव्हा मी शाळेत शिकत होतो तेव्हा लक्षात आलं की नुमोईतला प्रत्येक जण जादूगार आहे. तर म्हणजे आपल्याला जादू शिकायला पाहिजे जर यांच्यावर चांगला जादूगार बनायचा असेल. पण जोक अपार्ट, पण कारण तुम्ही जर बघितलं तर साधारणतः आपली पिढी किंवा त्याच्या आधीच्या पिढीपर्यंत नुमोईत जी लोक होती, अभ्यासापासून सगळ्या क्षेत्रात त्यांनी नाव कमवलेलं आहे. आणि अशा शाळेत मी जॉईन झालो होतो. आणि माझी घरची जर तुम्ही परंपरा बघितली तर माझे आजोबा जादूगार रघुवीर, वडील विजय रघुवीर, मी स्वतः जितेंद्र आणि त्याच्यानंतर आता आमच्या पुढच्या पिढ्या. पण घरातच पहिल्यापासून ती कला चालत आलेली. म्हणजे ज्या वयात मला कळायला लागलं त्या वयात माझ्या आजूबाजूला सगळ्या जादूच्याच वस्तू असायच्या. लहानपणी मुलं क्रिकेट खेळतात साधारणतः, आपल्या वेळेला लगोरी बिगोरी ते गेम असायचे किंवा लपाछपी, कारण ते टीव्ही मोबाईल वगैरेच्या जगात नव्हतो आपण फॉर्च्युनेटली. तर या सगळ्या गोष्टी मी पण खेळल्या, पण या बाकीची मुलं जे कंटिन्युअस खेळतात ना, त्याच्या वेळी माझ्या डोळ्यासमोर दिसायचं माणसाचे 2 तुकडे होतात, मुलगी हवेत अधांतरी राहते, समोरचा माणूस गायब होतो किंवा वेगळ्या शिकायला लोक जादू येत आहेत आणि या वातावरणात रिकाम्या डब्यातनं मिठाई निघते. तर ती क्युरिओसिटी पहिल्यापासून बिल्टअप होती. कुठली कला पुढे न्यायची ना, तुम्हाला ती पॅशन किंवा आवड लागते. आणि फॉर्च्युनेटली आपण म्हणतो ना, इट कम्स बाय जीन्स बाय बलर, तर ते माझ्यात होतं कुठेतरी. त्यामुळे मी लहान वयाच्या 5व्या वर्षी मी सुरुवातीला पहिलीपासून नुमोईला जॉईन झालो. त्याच्या आधी मी वनिता समाज म्हणून महाराष्ट्र मंडळी समोर एक शाळा आहे तिथं होतो. तर तेव्हा 5 वर्षाचा असताना माझ्यावर आला आला जादूगर म्हणून एक गाणं बसवलं होतं आणि त्याच्यात रंग बदलणार पीस आणि कबूतर वगैरे काढली ती. अशा 2-3 जादू केल्या त्या गाण्यावर. तिथनं ती सुरुवात झाली वयाच्या 5व्या. माझे वडील स्वतः वयाच्या 5व्या वर्षापासून ते करतात, मी ते. त्याच्यानंतर मग नुमोवीत आलो. नुमोवीमध्ये शाळेमध्ये गॅदरिंग असेल किंवा तेव्हा वडिलांबरोबर मी सुट्टीला प्रयोगाला जायचो. तर आमच्या प्रयोगात मोठे मोठे प्रयोग 3 तासाचे असतात. विदूषकाचे जोकरचे आयटम असतात, लोकांचं मेंटल रिलीफ बनवणे. म्हणजे जोकरचे आयटम म्हणजे काय की त्याच्यात तुम्ही लोकांना हसवता. तर पूर्वी माझे वडील के त्याच्या आधी काय करायचे, ते सगळा जोकर सारखा मेकअप करून ते प्रयोग करायचे, ते जादू फोडायचे. माझ्या वेळेला तेवढं राहिलं नव्हतं जोकर सारखा मेकअप वगैरे, पण मी ते करायचो आणि वडिलांना मदत, तलवारीवर आनंतरी मी झोपायचो. ते सगळं सामान लावायला मदत करायचो. ती लोक त्यांची काय मदत करतायत त्यांच्यामध्ये लुडबुड करायचो. त्यातनं मला ते अजून आवड निर्माण झाली की काय काय याच्यासाठी करावं लागतं हे कळायला लागलं. मग शाळेत खोड्या पण चालायच्या. अनुभवीत सुट्टीत कोणीतरी म्हणायचं की अरे तू त्यांचा मुलगा ना जादू दाखव.
मग आपल्याकडे डब्यात मेथीची भाजी असेल आणि त्याकडे लाडू असेल, तर मग डोळे बंद कर, आग कर. मग मेथीची भाजी आणि मिरची सगळं त्या तोंडात टाक. आणि त्याचा लाडू आपण खाऊ. असेही प्रकार केले. मग ते घरी करायचं. तर गंमत म्हणजे या सगळ्या मागचं सांगण्याचा उद्देश हा की हे वातावरणच एवढं जबरदस्त होतं माझ्या आजूबाजूचं सगळं. आजोबा जरी माझ्या जन्मलेला रिटायर झालं तरी आजोबा रिटायर झाल्यानंतर सुद्धा मी दुसरीत असताना ते गेले. पण तोपर्यंत मी त्यांच्यावर सतत असायचो, त्यामुळे मला माहितीये की ते तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनावर व्याख्यानं द्यायचे आणि तिथे काही प्रयोग दाखवायचे. तर मी त्यांच्याबरोबर जायचो. माझी आजी स्वतः प्रयोग करायची, तिच्या काही प्रयोगांना जायचो. वडिलांच्या तर सगळ्यात शोध. त्यामुळे या वातावरणाचा माझ्या नकळत पहिल्यापासून परिणाम झाला आणि ती प्रचंड आवड निर्माण झाली, इतकी की माझ्या आई वडिलांना मला थांबवायला लागले की नाही, जरा शिक्षणाकडे पहिलं लक्ष दे. जादू काय तू नंतर करणार आहे मला माहिती. आणि फॉर्च्युनेटली मी बी प्रोडक्शन इंजिनिअरिंग केलं पुणे युनिव्हर्सिटीतनं. अमेरिकेत होतो, जिथे मास्टर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. तिथे पण प्रयोग केले. हे मला युएस नेव्ही, युनायटेड नेशन पासून तिथल्या अनेक संस्थांचे अवॉर्ड्स आहेत, जे नॉन मराठी आहेत किंवा तिथले लोकल आहेत, अशा लोकांसाठी. म्हणजे पॅसिफिक तिथलं जे म्युझियम आहे त्याच्यासाठी माझे शो असायचे, हॉस्पिटलसाठी असायचे, ओल्ड होमेज साठी असायचे. तर त्यामुळं हे सगळं करत करत गेलो. मग हे जे प्रयोगात आता करतोय प्रोफेशनली, याला सुद्धा 27 देश जादूच्या निमित्ताने फिरून झाले. क्या बात आहे. तर हा प्रवास असा चालू. जितेंद्र, तू एवढं उच्च शिक्षित आहेस, तुला असं तू फॉरेन मध्ये पण शिकलेला आहेस, तिकडे डिग्री वगैरे घेतलेली आहेस, तुला असं वाटतं का की आपण उगाच सोडून आलो? अच्छा, नाही, मी नक्कीच या प्रश्नाचं उत्तर देईन. अमेरिकेत मी म्हणल्याप्रमाणे मला खूप अवॉर्ड्स आणि माझ्या प्रयोगांसाठी पण होते. आणि मी इंडियन स्टुडंट असोसिएशनचं प्रेसिडेंट होतो ओल्ड डॉमिन युनिव्हर्सिटी, जिथे मी मास्टर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. आणि मला आउटस्टँडिंग इंटरनॅशनल लिडरशिपचं अवॉर्ड होतं माझ्या युनिव्हर्सिटीकडनं. आणि ऑफकोर्स मला बरीच आवड होती तिथे, बेस्ट स्टुडंट व्हॉलेंटियर पासून मेयर ऑफ व्हर्जिनिया बीच वगैरे. पण मी तिथे जॉबही केलं. त्याच्यानंतर इथे मी टाटामध्ये हेड ऑफ डिपार्टमेंट होतो, टाटा ऑटोकॉमला. एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट ईओयूचा मॅन्युफॅक्चरिंगचा हेड होतो मी. आणि मी 2012 पर्यंत प्रयोगाबरोबर हे पण करत होतो. तिथे मी काम करता करता प्रयोग करत होतो. मला असं कधीच वाटलं नाही. याच्या मागचं कारण सांगतो. 2 कारणं होती की जादूच्या प्रयोगांमुळं मी परदेशात आधी पण गेलेलो आहे. म्हणजे मी सिंगापूरला आधी केलेले आहेत प्रयोग 99 मध्ये. किंवा माझे आई वडील मी पहिल्यापासून बाहेर जाताना पाहिलं. त्यामुळे आमच्याकडं खूप आधीपासून त्या परदेशातल्या गोष्टी आजोबांपासून येत आहेत. म्हणजे नुमोवीच्याच आपल्या नुमोवीतच आजोबा तेव्हा परदेशातनं आले की एक्झिबिशन भरवायचं की, कारण तेव्हा त्या वस्तू बघायला मिळायच्या नाहीत लोकांना, वेगळ्या देशात आणलेल्या. आणि तिथे त्या डिस्प्लेला असायच्या. तर या गोष्टींचं त्यामुळे अप्रूप नव्हतं. जे परदेशात तेव्हा लोकांना खूप असायचं की हे हे तिथं सगळं मिळतं. सुदैवाने जादूनी पैसा, प्रसिद्धी, कीर्ती सगळं दिल्यामुळं जी लाईफस्टाईल मी तिथे जगत होतो तीच लाईफस्टाईल मी आज इथेही जगतोय, याच कलेत. आणि एज्युकेशन कधी वाया जात नाही असं मला वाटतं. म्हणजे हे जे मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आणि नंतर मी कंपन्यात काम करत होतो. तर आता सुद्धा मागच्या वर्षी जेव्हा सगळं बंद होतं, तेव्हा माझ्या जे बॉस होते त्यांचा मला फोन आला की तुला आमचं नवीन युनिट ओपन होतं, तुला जॉईन व्हायचंय का? तर ती माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती की इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यांच्या लक्षात आहे. मी मला आता 10 वर्ष होतील यावर्षी जॉब सोडून पण. पण गंमत अशी आहे की माझ्या नवीन जादूंमध्ये किंवा नवीन जे आम्ही कन्स्ट्रक्ट करतो, डिझाईन करतो, त्याच्यात जे इंजिनिअरिंगचं नॉलेज वापरतो ते मी जॉबला सुद्धा कधी तेवढ्या लेवलला वापरलं नसेल. इतकी चॅलेंजेस असतात आणि इतक्या वेगळ्या पद्धतीने ते वापरलं जातं. त्यामुळे तो आनंद मला मिळतोच. आणि लोक त्या टाळ्या ज्या आता गेली 1.5 वर्ष ऑन ऑफ मिस करतो, ते सगळे एक मला ती मला आणि वडिलांना सुद्धा दुसरं कुठलंही व्यसन नाही. पण ती जी नशा आहे ती समोरनं जेव्हा तुम्हाला मिळते आणि येते, तेव्हा वाटतं की नाही आपण घेतलेला निर्णय बरोबर होता. आणि अमेरिकेत जर मी असतो तर मी प्रयोगी केले असते का तिथे जॉब केला असतो, तर एकाच देशात राहिलो असतो. आज या जादूच्या निमित्ताने मी 27 देशात फिरू शकतो. बरोबर. आणि सगळीकडं आपल्या देशाचं नाव किंवा आपल्या शाळेचं नाव घेऊन पुढे जातोय. म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगळ्या गावांमध्ये, वेगळ्या शहरांमध्ये मी जेव्हा जातो आणि जेव्हा नुमोवीतली मुलं त्यांच्या मुलांना, त्यांच्या नातवंडांना घेऊन येतात आणि मग ती भेट होते आणि तो जो अनुभव असतो, तर तो या पैसा, प्रसिद्धी, कीर्ती याच्या पलीकडे नेणारा अनुभव आहे. बरोबर तर आहे. त्यामुळे मी ते एन्जॉय करतो. मला नाही वाटत कधी असं. बरोबर. म्हणजे खूपच क्रिएटिव्ह फील्ड आहे हे. आणि तुझ्या Exactly. ज्ञानाचा उपयोग तू इथे अगदी योग्य प्रकारे करून घेतोयस. आणि तू जसं म्हणलास की भारत देशाचं नाव उज्ज्वल करतोय,
याच्यापेक्षा अजून जास्त समाधानाची गोष्ट कुठली असू शकते? हो, आणि मला फॉर्च्युनेटली लोकांना माझी कला आवडेल का नाही मला माहित नव्हतं, कारण 2 पिढ्याची आवडली नाही, तिसऱ्या पिढीची आवडायलाच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. त्यामुळे मी जेव्हा चालू केलं, मी जॉब करता करता चालू केलं हे बघायला, की आपण जे दाखवतोय ते लोकांना आवडतंय का? आपली स्टाईल आवडते का? बरं, दुसरी गोष्ट आपण त्यांना नवीन काही देऊ शकतोय का? तिसरी गोष्ट आत्ताच्या काळाप्रमाणे त्यांना चॅनल आणि टीव्ही किंवा मोबाईलच्या समोरनं आणून आपण नाट्यगृहात हाऊसफुल शो देऊ शकतोय का? लोक रिपीट बघायला येतात, कारण तिकीट काढून बघायला येतात का? कारण गणपती, नवरात्र किंवा कुठल्या संस्थांनी कार्यक्रम घेतला तर तो लोकांना फ्री असतो. पण जेव्हा तुम्ही तिकीट लावून शो करता नाट्यगृहात, तेव्हा तुमचं खरं कसं बसतं, की ती लोक येतात का परत परत. तर फॉर्च्युनेटली जेव्हा मला कळलं, की या सगळ्या पातळ्यांवर मी उतरतो, लोकांना माझे प्रयोग आवडतात आणि लोक तितकीच गर्दी करतात, आणि आत्ता टचवूड अशी कंडिशन आहे, की जेव्हापासून मी घेतलंय ऑलमोस्ट आमचे 99% शो हे ओव्हरपॅक असतात आजही या काळात. तर त्यामुळं ते एक समाधान आहे, आणि त्या लाईफस्टाईलनी जे मी परदेशात होतो त्याच लाईफस्टाईलने मी इथं जगू शकतो त्याच्यामुळे. वा. थोडक्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर, सपोज माझ्याकडे हा फॅन आहे, तर तुम्हाला इथं पिंक कलर दिसतो, हा बंद केला आणि जर परत उघडलं तर चॉकलेट होईल. पण तसंच बघितलं तर हा म्हणलं तर पर्पल आहे, किंवा अगदी तसं म्हणलं तर हा ब्लॅक पण आहे. तर आता तुम्हाला दिसलं की एकच फॅनला अरे बाबा हे 4 रंग कसे काय आले, म्हणजे हे जादू तर शक्य, पण इतक्यालाच थांबत नाही. हा ग्रीन पण आहे, किंवा म्हणलं तर येलो पण आहे, किंवा परत पाहिलं तर ब्लू पण आहे, किंवा अगदीच नाही पाहिलं तर रेड पण आहे. जादूचं तर इंद्रधनुष्य आहे. असं रंगीबेरंगी लाईफ चालू आहे. क्या बात है. बहुत बढ़िया. तर जितेंद्र, भारताव्यतिरिक्त असे इतर कुठले देश आहेत की जे जादूमध्ये अग्रेसर आहेत, आणि त्या मानाने भारताचं स्थान या सगळ्या जादू करणाऱ्या किंवा जादूच्या बाबतीत प्रगत असणाऱ्या देशांमध्ये आपलं स्थान कसं आहे, हे जरा आम्हाला सांग. हा फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे, कारण मी खूप इंटरव्ह्यू देतो आणि हा प्रश्न आजपर्यंत कोणी विचारला नाही, त्यामुळे मला खूप सांगायला आवडेल. भारतात जादू खूप मोठ्या प्रमाणात केली जाते गुजरातमध्ये, बंगालमध्ये आणि महाराष्ट्रात आम्ही करतो. पण भारताच्या बाहेर जर आपण बघितलं तर अमेरिका हा एकमेव देश असा आहे की ज्याच्यात सगळ्यात जास्त जादू केली जाते, जादू एन्जॉय केली जाते. लास वेगास सारख्या ठिकाणी मोठे मोठे जादूगारांचे शो असतात. बाकीच्या वेगळ्या मोठ्या सिटीजमध्ये सुद्धा शो असतात. अमेरिकेच्या खालोखाल बघितलं तर कॅनडात खूप जादूगार आहेत, चांगले चांगले प्रयोग दाखवणारे. पण जर लार्ज स्केलवर बघितलं, स्केलवर, तर अमेरिकेच्या खालोखाल युके, लंडनमध्ये खूप क्लब मॅजिशियन, कारण लंडनमध्ये खूप क्लब परंपरा अजून पण आहे. आणि त्या क्लबमध्ये कार्ड्सचे किंवा डव्सचे किंवा सिल्कचे, पॅरासोल्सचे असे वेगळे छोटे छोटे, ज्याला आम्ही क्लोजअप मॅजिक म्हणतो किंवा टेबल मॅजिक म्हणतो, अशा पद्धतीचे प्रयोग दाखवणारे लोक आहेत. अमेरिकेत इल्युजनिस्ट आहेत, म्हणजे जे स्टेजवर आम्ही मोठे प्रयोग दाखवतो त्याला इल्युजन्स म्हणतो. माणसाचे 2 तुकडे, मुलगी हवेत अदंतरी, स्टेजवर नोटांचा पाऊस, मधला भाग बाजूला करणे, स्टेजवर माणूस गायब, तारे घालून माणूस परत येतो, हे सगळे इल्युजन्स आहेत, मान कापण्याचं मशीन. आणि हे अमेरिकेत आहेत. प्लस अमेरिकेत अजून एक कॅटेगरी स्ट्रीट मॅजिशियन्स, की जे जाता जाता लोकांना तिथं न्यूयॉर्क किंवा शिकागो वगैरे बिझी ठिकाणी लोकांना रस्त्यावर प्रयोग दाखवतात. ती एक कॅटेगरी आहे. ऑस्ट्रेलियात काही जादूगार आहेत. बऱ्यापैकी जगामध्ये ही कला सगळीकडेच आहे. ऑफकोर्स याच्यात प्रत्येक ठिकाणी काही नावं आहेत फेमस, म्हणजे अमेरिकेत डेव्हिड कॉपरफिल्ड आहे, डेव्हिड ब्लेन आहे, क्रिस एंजल आहे. ही नावं वर्षानुवर्ष, कॉपरफिल्ड अनेक वर्ष त्याच्या आधी डगेनिंग होता. युके मध्ये सुद्धा काही नावाजलेले जादूगार असे आहेत की त्यांनी, पॉल डॅनियल्स म्हणून एक जादूगार होता, त्यांनी सगळे इल्युजन्स आणि खूप चांगल्या पद्धतीने तो प्रेझेंट करायचा. फ्रान्स हरारे म्हणून आहे. तर हे सगळे जे जादूगार आहेत, या जादूगाराची प्रत्येकाची युनिक स्टाईल आहे. कोणी क्लोजअप दाखवतो, कोणी इल्युजन दाखवतो, कोणी स्ट्रीट मॅजिक दाखवतो, आणि खूप वर्ष दाखवतात, खूप चांगल्या पद्धतीने दाखवतात. आपला देश कुठं मागे पडतो मी सांगतो तुम्हाला, की मी म्हणलं, मी अमेरिकेत युनायटेड नेशन आणि युएस नेव्हीसाठी प्रयोग केला. त्यांना इतका आवडला की त्यांच्या त्या नेव्ही पोस्टच्या मॅगझिनवर त्यांनी माझा फोटो छापला. माझ्यावर एक आतमध्ये आर्टिकल छोटा आणि फोटो होता. त्याच्यानंतर मला अवॉर्ड दिलं त्यांनी, की तुम्ही आमच्या याच्यात पार्टिसिपेट केलं आणि प्रयोग केला. हे जे अप्रिशिएशन आहे, हे तिथं खूप लवकर मिळतं. जे अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली आपल्या देशामध्ये सिनेमा आणि क्रिकेट या 2च गोष्टी नाही. पण बाकीच्या ज्या कला आहेत, त्या कला बासनात किंवा खेळ आपण गुंडाळून ठेवल्यात अशा प्रकारे.
की तुम्ही सरकारी कुठले सोहळे बघा किंवा कुठलेही लॉन्च बघा किंवा काही बघा, त्याच्यात किती जण जादूचे प्रयोग करतात, किती जण बाकीच्या कला ज्या आपल्याकडे परंपरागत चालत आलेल्या कला आहेत, म्हणजे पारंपरिक कला म्हणून कला प्रकार असे किती केले जातात. तर त्याचं उत्तर अनफॉर्च्युनेटली नाही असेल. तर लोकांना जरी ते आवडत असेल आणि लोक जरी ते क्षण जगत असतील तरी त्याच्यासाठी अवॉर्ड्स, त्याच्यासाठी फंक्शन किंवा त्याच्यासाठी असे स्लॉट निर्माण करणं हे फार महत्वाचं. आता मी चेसिफिक म्युझियमला जेव्हा शो करत होतो, एक माणूस येऊन काहीतरी लिहित होता. तर मला वाटलं रिपोर्टर आहे, कारण बऱ्याच वेळा आमच्या शोला समोर असतात रिपोर्टर आणि ते. नंतर मी त्याला विचारलं तर तो एशियन मॅजिकवर पीएचडी करणारा स्टुडंट होता. त्याला कुठनं तरी कळलं माझे तिथे प्रयोग आहेत, म्हणून तो 3 तास ड्राईव्ह करून तिथे बघायला आला. माय गॉड. ही जी पॅशन आहे इंडियामध्ये की जादूचे प्रयोग ना लहान मुलांसाठी. माझं टोटली उलट म्हणणं की लहान मुलं हे जादूच्या प्रयोगाला येणारच आहेत, कारण त्यांच्यासाठी सगळंच फॅसिनेटिंग आहे. पण आम्ही जे प्रयोग दाखवतो ना ते असे की ते मोठ्या लोकांच्या बुद्धीला पण चालना देणं. आपल्या देशामध्ये म्हणायला गेलं तर आपल्या देशाचं या बाबतीत हे स्थान फारच खाली आहे की त्याला जे राजमान्यता मिळायला पाहिजे ती आपल्या देशात अनफॉर्च्युनेटली फक्त सिनेमा आणि क्रिकेटला त्यामुळे ऑब्व्हियसली याच्याकडे दुर्लक्ष. जितेंद्र, परंतु परदेशामध्ये जे जादूचे प्रयोग केले जातात, पर्टिक्युलरली स्टेजवरती, ऑडिटोरियममध्ये आणि आपल्याकडचे जे जादूचे प्रयोग केले जातात, याच्यामध्ये काही फरक असतो का? ड्रास्टिकली फरक आहे. सादरीकरणामध्ये काही फरक असतो का? ड्रास्टिकली फरक आहे. का सांगतो तुम्हाला मी, की आता मी जेव्हा प्रयोग करतो त्याच्याआधी मी तुम्हाला एक जादू दाखवेन नक्कीच. ती जादू आम्ही मेंटॅलिझम वगैरे म्हणतो ना, त्याच्यावर आधारित एक जादू आहे. ती आपण बघू आणि मी परत या प्रश्नाकडे येईन. माझ्याकडं इथं तुम्हाला दिसतात नंबर आहेत. दिसतात 1, 2, 3, 4, 5. हो हो. आणि या साईडला मी ऑलरेडी कार्ड सेटअप करून ठेवली. तर ते काय मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. ही स्लेट आहे ही मी इथं ठेवतोय आणि माझ्याकडं इथं कार्ड्स आहेत काही. ही मी इथं ठेवतो स्लेट आणि ही कार्ड्स आहेत पहिली आपण ती बघू. ही माझ्याकडे एक बॅक साईड आहे कार्डची. पुढं पाहिलं तर एक स्टार आहे. दुसरं कार्ड सर्कल दिसतंय. तिसरं कार्ड प्लस दिसतंय. चौथं इथं वेव्हज आहेत आणि 5वं आहे हे स्क्वेअर आहे. दिसतायत? 5 वेगळे कार्ड. राईट. आता मी काय करतोय, हे मी कार्ड शफल करणार आहे. तुम्ही जोपर्यंत मला सांगताय तोपर्यंत शफल करणार. थांबू? ही शफल केलेली कार्ड मी इथे ठेवली आहे आणि ही जी मगाची फ्रेम आहे ही मी परत इथे आणतोय. ही फ्रेम मी इथे आणतोय आणि आता काय करणार आहे, मी उभा राहतो म्हणजे दिसेल तुम्हाला हे व्यवस्थित. मी ही कार्ड इथं खाली ठेवून देतोय या टेबलवर आणि आता तुम्ही मला, मी एक पहिलं कार्ड घेतोय. मी न बघताच टाकणार आहे. तुम्ही मला सांगा की हे मी कुठल्या पोझिशनला टाकू, कुठल्या नंबरला टाकू? 4. 4. हा ठीक आहे. कार्ड या ठिकाणी 4 नंबरला पण टाकलंय. बरं, आता दुसरं कार्ड मी घेतलंय बॅक साईडच आहे. मी मुद्दाम तुम्हाला आता दाखवत नाही फ्रंट साईड. ते कुठे टाकू? 1 नंबर. ठीक आहे, हे टाकलं मी नंबर 1 ला. ओके, आता मी 3 नंबरचं कार्ड घेतो. हे कुठे टाकू? 3 नंबर. 3 नंबर. ओके. हे तिसरं कार्ड घेतलंय जे तुम्ही सांगितलंय त्या पद्धतीने मी 3 नंबरला टाकलंय. त्याच्यानंतर हे अजून एक कार्ड आहे. हे कुठे टाकू? 2 नंबर. ओके, 2 नंबर. फारच इंटरेस्टिंग बनतंय हे. मला इकडे दिसतंय, तुम्हाला जरी दिसत नसतं तर. आणि अर्थात हे शेवटचं कार्ड आहे. हे वरती 5 नंबरला जाईल. राईट? हो, बरोबर आहे. ओके. आता हा जो सिक्वेन्स होता, मी शफल केली आपण कार्ड, तुम्ही पाहिजे तिथे तुम्हाला स्टॉप म्हणलं. मी काय तुम्हाला सांगितलं नव्हतं इथे स्टॉप म्हणा. राईट? बरोबर. हा जो सिक्वेन्स आहे ज्याने तुम्ही मला सांगितलं की पहिले हे टाक, इथे या नंबरला लागते, हा तुम्ही स्वतःच्या फ्री चॉईसने केलेला होता. मी काय त्याच्यातही तुम्हाला सांगितलं नव्हतं की अशाच सिक्वेन्सनी मला सांगा ठेवायला. बरोबर? बरोबर. आपण गेले साधारणतः या गोष्टीसाठी, इंटरव्ह्यूसाठी 10 ते 12 दिवस आधीपासून बोलतोय. पण आपलं जेमतेम बोलणं 2-3दा झालंय. तर आमच्या जादूमध्ये एक प्रकार असतो ज्याला मेंटलिझम किंवा टेलिपॅथी म्हणतात, ज्याला म्हणतात ट्रान्समिशन ऑफ माइंड फ्रॉम वन मीडिया टू अनदर मीडिया किंवा फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस वाया सम मीडिया. तर तसं आपण टेलिपॅथी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही आता कुठे आहात श्रोत्री सर? मी आहे व्हॅन्क्युअर मध्ये, कॅनडा. व्हॅन्क्युअर कॅनडाला तुम्ही आता आहात आणि मी इथे पुण्यात, इंडियात.
या डिस्टन्सवरनं आपण तुमचं आणि माझी मतं किंवा मन जुळलीत का नाही बघणार आहोत. 1, 2, 3 म्हणून जर मी फिरून तुम्हाला या ठिकाणी दाखवलं, माय गॉड. इट्स एक्झॅक्टली द सेम सिक्वेन्स विच Fantastic. कमाल Great, great. कमाल आहे, कमाल आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर ही कार्ड असं नाही की इथं परमनंटली वगैरे आहेत. ही मी फक्त शोच्या आधी लावली ती आणि त्याच्यानंतर ही तुम्ही मला सिक्वेन्स दिलं आणि त्या पद्धतीने आपण लावलं. थँक्यू व्हेरी मच. फारच इंटरेस्टिंग आहे आणि खरोखर मनांना जोडणारा हा तुझा प्रयोग आम्हाला जादूचा खूपच आवडला. फारच छान. नाही कारण तिकडं हे- चौधरी सर तिकडे घाबरलेत की आता हा अजून काय काय ओळखतोय म्हणत. बरोबर. आम्ही बोलती बंद करतो म्हणतो ना, तसा काहीतरी प्रकार झाला त्यांचा एक 5 सेकंद. परदेशातले जे प्रयोग आहेत ना, जे 1.5 तासाचे प्रयोग मी तुम्हाला म्हणलं की लास वेगासच्या स्टेजवर होतात, खूप ग्लॅमरस असतात. भले त्या जादू ते साधारणतः 90 मिनिटचा जास्तीत जास्त शोचा टाइम असतो. त्याच्याहून कुठंच परदेशात बाहेर त्याच्याहून ड्युरेशनचा शो नसतो आणि त्या 90 मिनिटांमध्ये ते हार्डली 8 ते 10 जादू दाखवतात मॅक्सिमम. त्यात मोठ्या जादू तर 3-4 असतात आणि बाकीचे काही मीडियम किंवा लहान जादू असतात. त्या शो मध्ये 90 मिनिटांमध्ये जेव्हा तुम्ही 10 जादू दाखवताय, त्यामुळे थोडक्यात याला ऍव्हरेज बघितलं तर 9 मिनिटाला एक जादू किंवा 9 ते 10 मिनिटं एक जादू. तर त्यामुळं त्याच्यात खूप नाट्यमयता असते, खूप लाईट इफेक्ट्स असतात, म्युझिक असतं, त्याच्यामध्ये स्टोरी ड्रामा क्रिएटिंग हे असतं, भव्य सेट्स असतात मागं, हे सगळं असतं. ते अनफॉर्च्युनेटली आपल्या इथं क्रिएट करणं अवघड जातं. त्याला काही रिझन्स आहेत. आता रिझन्स काय आहेत तर नंबर 1 पहिलं रिझन म्हणजे MGM ग्रँड जे लास वेगासला आहे, तिथे डेव्हिड कॉपरफिल्डचं स्वतःचं स्टेज आहे. तर तिथे त्याचे जादूचे प्रयोग सोडून दुसरं काहीही होत नाही. असं तिथल्या प्रत्येकच जादूगारांनी एक क्लब किंवा एक याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलंय आणि ते स्टेज वर त्यांचा परमनंट सेटअप असतो. त्यामुळे जादूच्या प्रयोगात इनव्हिजिबल रोप्स, ट्रॅप डोअर्स वगैरे ज्या ज्या गोष्टी आपल्या इथं शक्य नाहीये त्या तिथं इनबिल्ट असतात त्या स्टेजला. त्यामुळे तो इफेक्ट त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने दाखवता येतं की त्याच्यात ऑलरेडी त्या स्टेजमध्येच खूप मॉडिफिकेशन असतात ज्याचा ते वापर जादूमध्ये करतात. जादूचं गुपित त्यांचं वन ऑफ दी ते असतं. बरं. दुसरी गोष्ट की त्यांना त्यामुळे एकदा तो सेटअप करून ठेवला की त्यांना जोपर्यंत त्यांचा तो सीझन किंवा शो संपत नाही, म्हणजे सपोज त्यांचे 30 शो असतील तिथं, ते संपत नाही तोपर्यंत त्यांचा सेटअपच निघत नाही. त्यांचा क्रू पण परमनंट राहतो, जागा पण एकच असते, तिथंच ते दाखवले जातात. त्याचबरोबर तिथलं जे तिकीट असतं, जर तुम्ही कॉपरफिल्ड किंवा कोणाचंही तिथले वेगासचे शो पाहिले तर $100-150 एक तिकीट असतं 90 मिनिटसाठी, विच इज फेअरली अ बिग अमाऊंट. जर तुम्ही US किंवा कॅनडाला मूवीला गेलात तर $8 ते 10, $12, $15 पर्यंत तिकीट असतं, पण अशा लाईव्ह शोजला नेहमी तिकीट जास्त अमाऊंटचे असतात. आता कमिंग बॅक टू अवर कंट्री, तिथं माझ्या शोच्या आधी त्या थिएटरला नाटक असतं, माझ्यानंतर लगेच गाण्याचा कार्यक्रम असतो, ऑर्केस्ट्रा असतो, परत कुठलं तरी एखादं नाटक असतं, त्यांचा सेट असतो. तो काढल्यावर मला माझा सेट लावायला फक्त मध्ये 30 ते 40 मिनिटं मिळतात. मग मला बरंचसं सामान मागं जो रॅम्प असतो बाहेर जोडावं लागतं, कारण मला सगळं सामान जोडायला माझं 1 ते 1.5 तास लागतो. हा पहिला फरक की वेळच नसतो सामान लावणं आणि त्यासाठी तुम्हाला सामान फोल्डेबल करायला लागतं सगळं आणि पटापटा जोडायला लागतं. त्यामुळे तुम्हाला लिमिटेशन येतात त्याला भव्य करायला. दुसरं त्याच स्टेजवर हे सगळे प्रकार होत असतात, म्हणजे लावणी, नाटक, जादूचे प्रयोग, त्याच्यानंतर ऑर्केस्ट्रा. त्यामुळे तिथं जादूसाठी स्पेशल काही अरेंजमेंट नसतं ना, तसे लाईट्स असतात ना, इनव्हिजिबल रोप असतात ना, ट्रॅप डोअर असतात. त्यामुळे तुम्हाला जे इफेक्ट दाखवायचे जे बाहेर परदेशातले इफेक्ट आहेत तर तुम्हाला काहीतरी वेगळं डिझाईन करायला पाहिजे की तसा इफेक्ट तुम्हाला दाखवायचा इकडे. तर ते दुसरं लिमिटेशन. तिसरं लिमिटेशन, आपल्या इथं 90 मिनिटाचा शो सादर करून चालत नाही. लोकांची अपेक्षा असते की आम्ही एवढे पैसे देऊन तिकीट करून आम्ही लांब येतोय तर कमीत कमी 2.5 ते 3 तास तरी चालला पाहिजे. त्यामुळे तुम्ही एका दिवशी जास्तीत जास्त 2 किंवा 3 शो करू शकता एका ठिकाणी, त्याच्यावर तुम्हाला जास्त करता येत नाही. बरोबर. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं जरी केलं तरी आपल्या इथं आपण तिकिटाचे दर हे प्रचंड ठेवू शकत नाही. तर त्यामुळं
जेव्हा तुम्ही हे सगळं सादर करता, तुम्हाला एवढ्या सगळ्या रेस्ट्रिक्शनचा विचार करून सादर करावं लागतं. त्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत आपल्या इथं. त्यामुळं तितकं ग्लॅमरस आपल्याला दाखवता येईल. तरी सुद्धा नाही, पण, तू आपल्या भारतात हे सगळे प्रयोग जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत ही कला पोहोचवण्यासाठी एवढे कष्ट तुम्ही गेले 80 वर्ष घेताय, ही अगदी अभिमानाची गोष्ट आहे. आपण आज जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्यावर गप्पा मारतोच आहोत. पण जसं आपण म्हटलं की त्यांच्या 4 पिढ्या ह्या कला क्षेत्रामध्ये आहेत, तर त्यांची आधीची पिढी म्हणजे जितेंद्रचे वडील विजय सर हे पण आज आपल्या सोबत आहेत. विजय सर, मित्ररंगमध्ये मी आणि उपेंद्र तुमचं स्वागत करतो. नमस्कार. 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 विजय सर आणि जितेंद्र दोघंही एकत्र आज आपल्या बरोबर आहेत, म्हणजे आम्हाला ही एक पर्वणी आहे असं मी समजतो. अगदी अगदी. दोघंही तर, अनुभवी आहेत. हो, अरे वा. विजय सर, ह्या 4 पिढ्यांचा हा जो कलेचा वारसा आहे, तुमचा प्रवास आहे, तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगा? प्रयोगार्थात माझे वडील जादूगार रघुवीर यांनी सुरुवात केली. बरोबर. म्हणजे त्याच्या आधी आमच्याकडे कोणी जादूगार नाही. माझे बाबा हे खेड्यातनं आलेले, त्यांनाही जादू या विषयाबद्दल त्यांच्या वयाच्या 12-13 वर्षापर्यंत काही कल्पना नाही. ते जेव्हा पुण्यात अनाथ विद्यार्थीगृहामध्ये आले शिकायला, त्यावेळेला तिथे अनाथ विद्यार्थीगृह म्हणजे आत्ताचं पुणे विद्यार्थीगृह, त्यावेळेला तिथे एक राजस्थानचे राणा म्हणून जादूगार आले होते आणि ते त्यांनी प्रयोग करून दाखवले. ते बाबांना खूप आवडले. त्यांना वाटले की आपण शिकावं, म्हणून त्यांनी राणांना भेटले कार्यक्रम झाल्यावर आणि त्यांना विनंती केली की मला शिकवा. पण ते तयार नव्हते असं शिकवायला. ते म्हणले तू एवढसा पोरगा, तुला काय शिकवायचंय, तर तुला खरंच आवड आहे की नाही बघून दे. जिथे जिथे माझे पुण्यात त्यांच्या सगळीकडे शाळांमधनं प्रयोग व्हायचे, तर जिथे जिथे माझा प्रयोग असेल तिथे तू ये माझ्या बरोबर, तुला कितपत आवड आहे बघून मग मी शिकवतो. तर त्यावेळेला बाबा अक्षरशः त्यांच्या बरोबर ते टांग्यात बसून ते सामानाची बॅग घेऊन ते राणा जे होते ते जायचे निरनिराळ्या शाळेत आणि बाबा ते टांग्याच्या मागे धावत त्यांच्या बरोबर तिथे जी कुठली कार्यक्रमाचं ठिकाण असेल तिथे जायचे आणि तिथे त्यांना मग प्रयोगात मदत करायचे काय असेल ते. हे त्यांचं डेडिकेशन बघून मग त्यांना प्रयोग शिकवले त्यांच्या. मग बाबांनी स्वतः प्रयोग सुरुवात केली त्यांच्या वयाच्या 20व्या वर्षापासून आणि त्याच्यानंतर मग हळूहळू त्यांचं नाव होत गेलं. त्यांना जेव्हा पहिला ब्रेक मिळाला तो म्हणजे हिराबाई बडोलेकरांकडून, की त्यांनी त्यांचा आफ्रिकेमध्ये दौरा होता त्यांचा, म्हणजे गाण्याचा आणि इतर व्हरायटी शो, त्या जादू नव्हती. तर बाबा जाऊन त्यांना भेटले हिराबाई. त्यांची सकाळमध्ये त्यावेळेला माहिती आली होती की असा असा दौरा आहे. त्यावेळेला ते जाऊन त्यांना भेटले आणि त्यांना प्रयोग करून दाखवले. ते म्हणले मी असा असा जादूगर आहे, तुम्ही मला घेऊन चला, मला काही पैसे नाही दिले तरी चालतील. त्यांना प्रयोग आवडले, त्यांना घेऊन गेले आफ्रिकेत आणि मग तिथनं जे नाव मिळालं बाबांना ते पुढे त्यांनी मग मागे कधी बघितलंच नाही. संबंध त्यांचं म्हणजे त्याच्यानंतर आफ्रिकेनंतर इंग्लंड, जपान सगळीकडे म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड, रशिया देशात सगळीकडे फिरून झालं, कार्यक्रम करून झाले आणि भारतात तर ते नाव पुण्यात प्रसिद्ध होतेच. आणि पुण्यात जास्त प्रसिद्ध केव्हा झाले, त्यांनी जेव्हा बंगला बांधला त्याच्या आधी आम्ही राहत होतो बारीवाड्यामध्ये मंडईपाशी. त्याच्यानंतर जो बंगला जो जादूचा म्हणून फेमस आहे आमचा, तो माडीवाले कॉलेज जेव्हा त्यांनी 60 साली बांधला आणि तिथे राहायला गेलो आम्ही, तर तिथे खूप जादुई चमत्कार त्यांनी केले होते बंगल्यांमध्ये. की त्यावेळेला माहिती नसलेल्या लोकांना की नळाखाली हात धरलं तर पाणी येत आहे किंवा टाळी वाजवले तर दिवे लागत आहेत, किंवा माणूस बाहेर आपला दरवाजा न उघडता बाहेर कोण आलाय माणूस आपल्याकडे दिसतोय. आता हे काय सगळ्यांना सीसीटीव्ही येते, इलेक्ट्रॉनिक स्विचेस, याच्यामुळे सगळ्यांना माहिती की कसं होऊ शकतं. पण त्यावेळेला ती जादूच वाटायची आणि त्यामुळे तो बंगला बघायला इतके लोक यायचे, म्हणजे परगावरून आलेले लोक सुद्धा यायचे. त्यामुळे बाबांचं नाव नुसतं पुण्यात नाही सगळीकडे ऑल ओव्हर महाराष्ट्र सगळीकडे झालं. आणि मग कार्यक्रम ते करत गेले निरनिराळ्या संस्थांच्या मदतीसाठी, त्यामुळे आणखीनच नाव झालं. आणि त्यांच्याबरोबर मी वयाच्या 5व्या वर्षापासून मी त्यांच्याबरोबर जात होतो कार्यक्रम करायला, जेव्हा सुट्टी असेल शाळेला वगैरे त्यावेळेला. आणि त्यामुळे तिची आवड निर्माण झाली आणि त्यांनी जेव्हा पुढे प्रयोग करायचं ठरवलं की थांबायचं आता आपण, त्यावेळेला त्यांनी मला विचारलं, म्हणजे ही तुम्हाला गोष्ट सांगतोय जवळजवळ 77-78 ची सांगतोय गोष्ट, 78-79 78.
की त्यांनी मला सांगितलं की मी आता प्रेम थांबवणार आहे, तू काय करणार आहेस का पुढे? त्यावेळेला मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे, मी नोकरी करत होतो त्यावेळेला. आणि मग त्यांनी मला विचारल्यावर मी माझ्या मिसेसशी बोललो की बघ असं असं आहे, बाबांची ऑफर आहे, तर काय करून बघूया की नाही, कारण असं बाबांच्याकडे वाढली म्हणजे माझ्या आवडतीलच असं नाही. तर ती पण म्हणली बघूया, 1 वर्ष करून बघूया, नाही लोकांना आवडलं परत बॅक टू नोकरी. म्हणून मग बाबांना म्हणलं ठीक आहे मी करतो. आणि तिथनं सुरुवात केली आणि पहिलाच दौरा माझा गोव्याला झाला. आणि तो इतका हाऊसफुल झाला, लोकांना प्रयोग आवडले की मलाही पुढे मागे हा विचारच केला नाही की मी नोकरी करू का नको. वर्षाला 150, 200 प्रयोग करायला लागलो मी. आणि तिथपासून पुढे हे करत होतो मी आता गेल्या 5 वर्षापर्यंत. तोपर्यंत जितेंद्र तयार झाला होता आणि जादूगारला म्हणजे तोही माझ्याबरोबर वयाच्या 5व्या वर्षापासून जादूचे प्रयोग करतोय, जसे मी माझ्या वडिलांनी. आणि त्याला इतकीच पॅशन आहे की प्रयोग करायचे, म्हणजे प्रत्येक प्रयोग कसा केला, तो कसा जास्त चांगला दाखवता येईल याची पॅशन त्या दोघांना, म्हणजे मलाही त्याची त्याला आहे. आणि त्यांनी मग माझ्याबरोबर प्रयोग करायला सुरुवात केली. आणि मी आता रिटायर झालो, 5 वर्षापूर्वी. रिटायर म्हणण्यापेक्षा प्रोफेशनल प्रयोग इथे भारतात फिरून करणं बंद केलं मी. फक्त अगदी खूप मोठे असतील शो तरच करतो, आणि परदेशी शो असतील तर ते मात्र जरूर जाऊन करतो. आणि मग आता जितेंद्र पुढे चालू झाले, आता त्याचा मुलगा तोही लहान असल्यापासून करतोच आहे. त्यामुळे ही अशी परंपरा पुढे जात चालली 4 पिढ्यांची. फक्त 1 मिनिट तुम्हाला याच्याकडे थांबवतो हो की त्यांनी एवढं मोठं उत्तर दिलंय, पण हम्म. त्यांनी एकही जादू नाही दाखवलं. हो एक मध्ये अगदी, जादू बघून टाकूया आणि अगदी, मग या तुमच्या अगदी. प्रश्नाला ते तर आवडेल, जादू तर बघायला फार आवडेल. काय आहे आता याला, म्हणजे मी प्रेक्षकाची मदत घेतो, पण आता प्रेक्षक इथे नाही तर आमच्यापैकीच कोणीतरी प्रेक्षक म्हणून येईल. माझा नातू आहे मला. तर इथे माझ्याकडे हा पत्त्याचा कॅट आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतात सगळे वेगवेगळे पत्ते, या ठिकाणी तुम्हाला दिसतात बघा, हो सगळे हो, वेगवेगळे पत्ते. हो, हे बरोबर. पत्ते मी इथे पिसतोय. आणि मी काय करणार आहे आता, याच्यातला एक पत्ता ईशानला काढून घ्यायला सांगणार, कुठलाही घे आणि कुठलाही घे. घेतलंस. आता 1 मिनिट, कॅमेराला एवढं दाखवू नको, काय कॅमेरामध्ये मला दिसतंय मी काय करतोय ते, म्हणून मी माझी पाठ तुमच्याकडे करणार आहे आणि तुम्हाला कॅमेरा त्याला पत्ता दाखवायला सांगणार आहे. बाकी नाही, कॅमेराला पत्ता दाखवतोय. दाखवलंच. सगळ्यांना कळलं पत्ता कुठला आहे तो? हो 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 हो. आता तो काढून घेतो, आता परत आडवा कर पत्ता उलटा कर. आता हा जो इथे दिसून देतो लोकांना असं. व्हेरी गुड. आता हे जे पत्ते आहेत, हे पत्ते मी वर्ण सोडणार आहे. मला कुठेही थांबायला सांग ईशान. थांबायला सांग कुठेही. स्टॉप. इथे तो पत्ता ठेवून दे याच्यावर. आता याने कुठेही हे पत्ते मी उरलेले त्याच्यावर ठेवले. आता हे पत्ते सगळे जोडल्यामुळे तुम्हाला दिसेल त्याचा पत्ता तुम्ही जो कुठला घेतला होता त्याने, तो इथे कुठेही दिसत नाही, की म्हणजे कुठला आहे इथे कळणार नाही. मी आता या पत्त्यांचे काही भाग करणार आहे. या ठिकाणी इथे हा पहिला भाग केला, नंतर अजून एक इथे दुसरा भाग केला, अजून एक तिसरा भाग करतोय. ओके. आणि हे सगळे पत्ते इथे या ठिकाणी परत तुम्हाला दिसतात वेगवेगळे. आता ह्याच्यातनं मी एक पत्ता काढून घेणार आहे. त्याच्या आधी माझ्याकडे इथे एक फ्रेम आहे बघा, दिसते तुम्हाला? हो हो, जाळी आहे काही, जाळी आहे, जाळी. रिकामी दिसते पूर्ण? हो दिसते. रिकामी दिसते. हो 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 हो. आता तो या पत्त्यातनं मी एक पत्ता, जरा ईशान असं नुसतं पकडून ठेव, दिसेल असं पकडून ठेव. या पत्त्यातनं मी असं करतो, एक पत्ता काढून घेतो या ठिकाणी, आणि तो पत्ता या फ्रेम मध्ये इथे मी घालणार आहे तुमच्या समोर. या ठिकाणी हा पत्ता इथे फ्रेम मध्ये घातलाय. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा कुठला पत्ता आहे तो. दिसतोय जरा ना? आता मी हा पत्ता तुमचा जो आहे काढलेला, तो कुठला आहे हे मी इथे आता तुम्हाला दाखवणार आहे. या ठिकाणी इथे दाखवणार आहे. तुम्ही मला फक्त सांगा की तुमचा पत्ता मी हा काढलेला बरोबर आहे की नाही. या ठिकाणी तुम्हाला दिसतोय पत्ता हा बरोबर आहे तुमचा? नाही, चुकीचं आहे. नाही. काय चुकलाय? हो हो नक्की? हो हो. बरं, इथे हातात दोघे आपण आता, आणि 1 2 3 म्हणल्यानंतर मी इथे फक्त आता काय करणार आहे, याला इथे तुमच्या समोर आहे फ्रेम. 1 2 3 इथे म्हणलं, या ठिकाणी इथे तुम्हाला दिसतं. क्या बात आहे. ग्रेट. मस्त. तुमच्या आधीची पिढी आणि नंतरची पिढी या दोन्ही पिढ्या बघितलेल्या आहेत.
तर तुमच्या बाबांचा आवडलेला सगळ्यात तुम्हाला भावलेला असा एखादा प्रयोग, तुमचा स्वतःचा आवडता एखादा प्रयोग, बाबा जितेंद्रचा आवडता. बाबा खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रयोग दाखवायचे, त्यामुळे त्यांचे मला सगळेच प्रयोग आवडतात. पण त्यांचा जो तलवारीवर आधारित म्हणून प्रयोग होता बघा, की 3 बरं. तलवारी उभ्या करायच्या, त्याच्यावर मुलाला, प्रेक्षकातल्या मुलाला झोपायचं आणि बरोबर. त्याच्यातनं 2 तलवारी काढून घ्यायच्या आणि तो एका तलवारीवर कम्प्लीट फ्लोट होत राहतो माणूस. तो हो. त्यांची सादर करण्याची पद्धत चांगली होती जास्त. तो प्रयोग मी पण नंतर दाखवला. जितेंद्र आता तो वेगळ्या पद्धतीने आणखीन दाखवतो. तो हम्म. तिन्ही पिढ्या चालत आलाय, तर तो दाखवतो. पण आता इथे आपल्याला इल्युजन म्हणून दाखवणं शक्य नाही. नाही, ठीक पण आहे. त्यांचा आणखीन एक प्रयोग होता. हा 6 पत्ते घ्यायचे आणि 6 पत्त्यातनं 3 पत्ते काढून टाकले तरी परत हातात 6 पत्ते राहायचे. तोही त्यांची दाखवण्याची जी पद्धत होती आणि त्यांचं भाषण जे होतं ना, ते खूप छान होतं. मला तोही प्रयोग आवडायचा. बर, माझा प्रयोग आवडता म्हणला तुम्ही, आमचा जो भूताचा नाच आहे, हम्म. बाबा करायचे भूतांचा नाच. त्याच्यानंतर मी स्वतः त्याच्यात ऍडिशन अशी टाकली की ड्रॅगन बरोबर फायटिंग म्हणून, त्याच्यात म्हणजे भूत वगैरे नाचून झाली की ड्रॅगन फायटिंग म्हणून दाखवायचं. ते मला जास्त म्हणजे लोकांना खूप आवडायचं होते. त्याची म्हणजे खूप प्रसिद्धी झाली होती. आणि दुसरा प्रयोग माझा आवडता म्हणजे मी स्वतः तयार केलेला म्हणून, की माझं डिझाईन मी स्वतः तयार केलेलं माणूस कापण त्याचे 2 तुकडे करणं हा प्रयोग बाबांचा पण होता बघा. बर. मी पाहिला असेल. हो, मला माहिती. त्याच्यावरती एका टेबलावर माणसाला झोपायचे आणि त्याच्या अंगावर चादर टाकून मग ते कापून 2 तुकडे बाजूला करून दाखवायचे आणि परत जोडून दाखवायचे. तर मी त्याचं वेगळं व्हर्जन तयार केलं डिझाईन करून, की एक बॉक्स तयार केली एवढ्या उंचीची, म्हणजे माणूस आडवा झोपू शकेल. त्याची जेवढी उंची असेल, एक 10 इंच 12 इंच तेवढी. आणि त्या बॉक्समध्ये त्याला माणसाला झोपवायचा. झोपवल्यानंतर त्याचं डोकं इकडच्या बाजूला दिसतंय, त्या बॉक्स मधून बाहेर आले, इकडच्या बाजूला पाय बाहेर आले आणि ती बॉक्स अख्खी कट करायची. अरे बॉक्स बापरे. अख्खी कट करून आणि ते बॉक्सचे दोन्ही तुकडे, म्हणजे दोन्ही बॉक्सचे 2 तुकडे एकमेकापासून बाजूला नेऊन मधनं मी चालत पुढे यायचो प्रेक्षकांमध्ये. आणि त्यावेळेला डोकं पण माणसाचं जे हलत असायचं आणि पाय पण हलत असायचे आणि हात पण त्याचा अर्थात दिसत असायचा, तो पण हलत असायचा. तो प्रयोग लोकांना खूप आवडला. हा माझा आवड फुल लाईट्स मध्ये. हा, आणि हे सगळं फुल लाईट्स मध्ये, म्हणजे असं काही त्याच्यात अंधार करून लपवून वगैरे काही नाही. आणि नंतर मग त्या परत बॉक्स दोन्ही एकत्र जवळ आणायच्या आणि झाकण उघडलं की तो माणूस त्या बॉक्स मधनं उठून, म्हणजे जे पाय दिसत आहेत ते वर घेऊन उठून लोकांसमोर यायचा. म्हणजे असं नाही की तिकडे डबी पाय आहेत आणि इकडे तो माणूस लपला, असं नाही. तो प्रयोग लोकांना खूप आवडायचा, तो मी दाखवायचो. आता जितेंद्रनी त्याच्यातही आणखीन वेगळं केलं, की त्याच्यात म्हणजे तो बॉक्स मध्ये ती जी बॉक्स आहे ती अर्धीच्या अर्धी अशी उचलतो अख्खी. हो. त्याच्यात नवीन डिझाईन केले त्यांनी. त्याचा तो प्रयोग मला आवडतो. आणि अजून लहान मुली. कॉम्पॅक्ट आहे अर्थात. कॉम्पॅक्ट. त्या प्रयोगांमधलं तुमचं इनोव्हेशन आणि रिसर्च डेव्हलपमेंट ह्याबद्दल जरा आम्हाला ऐकायला आवडेल. ते तुम्ही हे कसं केलं? सांगतो ना तुम्हाला. मला स्वतःला, मी इंजिनिअरिंगचं हे असल्यामुळे मला स्वतःला प्रयोग तयार करण्याची, म्हणजे साहित्य तयार करण्याची, डिझाईन करून खूप आवड आहे. म्हणजे सुरुवातीला बाबांकडे जे प्रयोग नव्हते आणि जे नंतर त्यांचे खूप फेमस झाले, हा तुम्हाला जो म्हटलं माणूस कापण्याचा, किंवा त्यांचा हुडिनी बॉक्स म्हणून प्रयोग फेमस होता, की ते बॉक्स मध्ये घालून बेड्या घालून पोत्यात बंद करून त्यातनं क्षणार्धात ते बाहेर येत असत. हा प्रयोग टोटली मी डिझाईन केलेला आहे. म्हणजे त्यावेळेपर्यंत तो प्रयोग कोणाकडेही नव्हता. तो आम्हीच असं बाबांनी मी विचार केला की असं बॉक्स मधनं जर बाहेर येता आलं क्षणार्धात तर किती चांगलं दिसेल. त्याच्यावरनं तो खूप त्याच्याकरता कष्ट करायला लागले. म्हणजे ते डिझाईन करता करता एक 5-6 बॉक्सेस अशा नुसत्या फेकून दिल्या, कारण त्याचं ते बरोबर सगळं ऍडजस्टमेंट होईपर्यंत तुम्ही असं करू शकत नाही. नुसतं कागदावर डिझाईन नाही होऊ शकत. म्हणजे ते कागदावरनं केल्यानंतर ऍक्च्युअल सुताराला बसवून समोर त्यात काय काय प्रॉब्लेम येतात हे बघायला लागतात. आणि ते बघून मग शेवटी फायनल डिझाईन झालं की तो प्रयोग मग प्रेक्षकांसमोर येतो. असे अनेक प्रयोग आहेत की जे कम्प्लीट डिझाईन केलेले आहेत. रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक लॅबोरेटरीच आहे आणि जी हो. अव्याहतपणे गेले 81 वर्ष चालू आहे. हो, कारण त्याशिवाय तुमच्या प्रयोगामध्ये नाविन्य जपणं मुश्किल आहे. काय सांगतो तुम्हाला, कार्यक्रम, जादूचा कार्यक्रम बघणारा हा ऑडियन्स आहे, हा फिक्स असतो. की त्याला असं हे नाही, म्हणजे त्याच्यात मुलं पण आली, मोठी माणसं पण आली, पण ज्यांना जादू मनापासून आवडते तेच तिकीट काढून येतात. त्यामुळे तीच आता एखाद्या गावात मी जेव्हा जातो, सावंतवाडी सारख्या ठिकाणी, ते गाव छोटं आहे,
त्यामुळे तिथे जर मी परत एका वर्षात प्रयोग करून पुन्हा पुढच्या वर्षी गेलो तर मी तेच प्रयोग दाखवले तर कोणी येणार नाही. त्यामुळे मला दरवेळेला जाताना नवीन काहीतरी एक 5-6 प्रयोग तरी घेऊन जायलाच लागतात. त्यामुळे दरवर्षी बदलत असतात. इव्हन जितेंद्रच्या प्रयोगात सुद्धा हीच परिस्थिती आहे की त्याला नवीन नवीन प्रयोग हे करायलाच पाहिजे. पत्त्यांचा प्रयोग दाखवणार आहात का तुम्ही? 6 पत्त्यांचा, तो 3 पत्ते 6 पत्ते दाखवू का? या ठिकाणी जे माझ्याकडे पत्ते आहेत या ठिकाणी दिसतात तुम्हाला 6 पत्ते आहेत. त्यातला हा पहिला पत्ता, हा दुसरा पत्ता, हा तिसरा पत्ता, हा चौथा पत्ता, हा 5वा पत्ता आणि हा 6वा. आता या 6 पत्त्यातनं मी 3 पत्ते काढून फेकतो तुमच्या समोर. हा पहिला पत्ता काढून फेकला खाली, हा दुसरा पत्ता काढून फेकला खाली आणि हा तिसरा पत्ता काढून फेकला खाली. म्हणजे माझ्या हातात किती उरायला पाहिजे? 3 उरायला पाहिजे ना. मोजो. चेहरा दिसतोय का? 1 2 3 4 5 आणि 6. परत आता आपण एकदा काय परत चुकून झालं असेल आपण परत काढून बघूया. हा पहिला काढून फेकला, हा दुसरा काढून फेकला आणि हा तिसरा पत्ता काढून फेकला. म्हणजे आता परत 3 राहायला पाहिजे, पण तसं नाही ना. हा 1, हा 2 3, हा 4, हा 5 आणि हा 6. परत एकदा प्रयत्न करूया शेवटच्या वेळेला. खरं काय माहितीये का, प्रयत्न करण्यापेक्षा माझ्या हातात पत्ते 7 न 3 काढल्यावर 3 जर आहेत. म्हणजे कसे, हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. बरोबर आहे की 3च पत्ते आहेत. पण खरं जर पाहिलं तर परत 6 आहेत बघा. 1 2 3 4 5 आणि 6. क्या बात आहे. म्हणजे मी म्हणेन एक 5-6 पत्ते मला कुठेही घरात जे मिळतील त्याच्यापासून मी 52 पत्त्यांचा कॅट तयार करू शकेन. हो, नक्की नक्की. पण हे तुम्ही म्हणजे अगदीच साधी तुमची इच्छा आहे. लोक मला विचारतात मी नोटांवर हा प्रयोग करू का म्हणून. 2000च्या नोटा घेऊन आम्हाला प्रयोग करता म्हटलं बघा, हा तुमच्यापेक्षा आपल्या अर्थमंत्र्यांना उपयोगी जास्त आहे प्रयोग. नाही ना, ते मी मध्ये का सांगतोय, कारण ते आता नोटांचं जे बोललंय ना, या नोटांवर असा काय प्रयोग करता येईल ना, तर त्यासाठी काय करता येईल माहितीये का आपल्याला? असाच एक पत्त्याचा कॅट घ्यायचा आणि हे सगळे पत्ते इथं मी पुढे घेतलेत कॅट मधनं. आता हे पत्ते दिसतात तुम्हाला सगळे? हो. लक्षात ठेवा कुठला एक पत्ता ठेवला का? हो. आता बघा 1 2 इथं जर पाहिलं तर कॅट म्हणजे जो होता तो गायब झालेला दिसतोय आणि 500-500च्या नोटा आल्या. आता ही पुढची पिढी. माय गॉड, ग्रेट ग्रेट. आपल्या क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉइन पेक्षाही जास्त फास्ट रीतीने आपले पैसे वाढतील. फॅन्टास्टिक. नुसतं वय वाढून काही होत नाही. वय वाढलं तरी तुमच्या हातातली जादू जी आहे ती मात्र तशीच राहिलेली आहे. याचं तुम्ही आम्हाला प्रत्यय दिलात. तर त्यामुळे आम्हालाही खूप मजा आली. अर्थातच आमच्या प्रेक्षकांना येईल. आणि एक तर सगळी आपली नुमवीचीच मंडळी आहेत. म्हणजे मित्रमंडळी असं धरून चाला. आता तुम्ही थोडा वयाने मोठा असल्यामुळे तुम्ही मला सर म्हणताय, पण शाळेतून एकमेकांच्या बरोबर असतं तुम्हाला वाटतं विजा म्हणूनच म्हटलं असतं. त्यामुळे सगळे मित्रच आहेत. आणि मलाही प्रयोग करायला खूप आनंद झाला. परत कधी कार्यक्रम केला तर जरूर बोलवा, आपण परत करूया. अगदी. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आज आपण जितेंद्र आणि विजय रघुवीर यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांच्या जादूमयी प्रवासाबद्दलचे अनेक अनुभव आणि किस्से आपण ऐकले. आता आजच्या दिवसापुरता, आजच्या भागापुरता आज आपण इथे थांबत आहोत आणि उद्याच्या भागामध्ये आपण जितेंद्रचे कुटुंबीय, रघुवीर कुटुंबाची 4थी पिढी यांना भेटणार आहोत. तसेच जितेंद्र बरोबरच्या राहिलेल्या गप्पा पण आपण पूर्ण करणार आहोत. नेहमीप्रमाणे आपल्याला एक नम्र विनंती की या आपल्या लाडक्या चॅनेलला तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या या असंख्य विविध विषयांवरच्या गप्पा, मुलाखती अविरतपणे बघत राहा, ऐकत राहा. धन्यवाद.